सव्वाशेर न्यूज चॅनलला पाहण्यासाठी आजच सबस्क्राइब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका। नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला फॉलो करा। तसेच अकोले तालुक्यातून निघालेलं लाल वादळ हे संगमनेरमध्ये रात्री मुक्कामी होते। हजारो आंदोलकांचा सहभाग असलेल्या या लॉंग मार्चने रात्री संगमनेर प्रांत कार्यालयात विसावून सकाळी ठिय्या देत आता अहिल्यानगरच्या दिशेने रवाना झालेले आहे। या आंदोलनाचे नेतृत्व शेतकरी नेते अजित नवले करत आहेत। त्यांनी राज्य सरकार बरोबर झालेली बैठक निष्फळ झाल्यानेच आता हा मोर्चा लोणी मार्गे अहिल्यानगरकडे निघालेला आहे। यामध्ये अनेक श्रमिक संघटनांचे पदाधिकारी सदस्य हे सहभागी झाले असून यात आंदोलकांची संख्या वाढत आहे। मी सर्व शालेय पोषण आहारच्या टीमच्या वतीने आम्ही बोलतो। आम्ही लॉंग मार्च काढत आहोत। राजूर ते अहिल्यानगर असा हा लॉंग मार्च आमचा आहे। तर आम्ही राजूर ते अकोलेपर्यंत आम्ही चालत पायी आलो। तिथं आमचा मुक्काम होता राजूर तहसील कार्यालयावर। तर तिथं आम्हाला सरकारने एक पत्र पाठवलं आणि बैठक घ्या असं बैठकीला आम्हाला चर्चेला बोलवलं। तर चर्चेला आम्ही काल गेलो चर्चेला। तर चर्चा काय आम्हाला सकारात्मक वाटली नाही। तर सरकारने आमची थोडीशी दखल घ्यावी। सरकार म्हणजे आम्ही एवढं 2,500 मध्ये काम करतोय, 2,500 रुपये महिना म्हणजे 83 रुपये रोज। या सरकारला लाच का वाटत नाहीये? तर सरकारने अक्षरशः आम्हाला आमचा इतका तळतळ घेतलेला आहे सरकारने। आणि इथून पुढे आता आम्ही हा संगमनेर मधून तर लोणीच्या दिशेने निघालो आहोत। जर आता लोणी पर्यंत जातपर्यंत जर आम्हाला सरकारने आश्वासन जर दिलेलं नाही तर आमची तयारी नगर आणि मंत्रालयापर्यंत जायची तयारी आम्ही ठेवलेली आहे। आता आम्ही माघार घेणार नाही। शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे जवळजवळ आमचे 2023 पासून 1,000 रुपयाची वाढ केलेली तर ती अजून अंमलात आणलेली नाहीये। आणि ते सांगताय का आम्हाला विचार करावा लागल। तुम्हाला 1,000 रुपये देण्यासाठी जर सरकारला आमचा विचार जर करायला असला, तुम्ही कामधडधड वाढवताय शालेय पोषणचे आणि 1,000 रुपयाचा जर तुम्ही विचार करत असला तर आम्ही पण आता मागे हटणार नाही। आम्ही पण सर्व पोषण आहार बंद ठेवून आता आम्ही लढणार आहोत आणि डॉक्टर अजित नवलेंच्या मार्गदर्शनाखाली लॉंग मार्च काढणार आहोत। एवढी सरकारला एवढीच विनंती करते का आता तरी तुम्ही आमचा छळ थांबवा, आमची दखल घ्या आणि आमच्या महिला ज्या रडतायत तर इथून पुढे सरकार जेव्हा मत मागायला येईल तेव्हा हे सरकार रडल्याशिवाय राहणार नाही। एवढीच विनंती सरकारला करते आणि आमची दखल घ्यावी हीच विनंती करते। इन्क्लाब जिंदाबाद। सुगंधित सुहासिक अत्तराची दळवळ, भरपूर व्हरायटीज आणि क्वालिटीचे अत्तर जे करतील आपणास मंत्रमुग्ध। आपल्याकडे सर्व ब्रँड क्वालिटीचे अत्तर मिळतील, जसे ऊद, मुश्क, ग्रीन अजमेरी, बकूड, CR7 आणि रुबाब, मुखल्लत, अरमान, आइसबर्ग। एकदा अवश्य भेट द्या। अल हया अत्तर अँड परफ्यूम शॉप, मोची गल्ली, शेवगाव।